सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू मिस्टर जे ब्लॉग्स. कॅप्शन तर तुम्ही बघितलाच असेल. हो, तर गोराईच्या दिशेने आता आपण आज चाललेलो आहेत. थोडं कामापासून फ्री होतो, सुट्टीचा दिवस होता, तर म्हटलं आज फिरूया आणि तुम्हाला पण फिरूया. तर जाऊया आपण. या मागच्या साईडला बघताय मुंबई रोड आहे. अर्धा रस्त्यात पोचलो आहे. 40-45 किलोमीटर्स मुंबई ठाण्यापासून लोकेशन आहे. भरपूर जणांना माहीत पण असेल. वीकेंड वाईब्स करायला खूप चांगलं आहे. खूप माझे फॅमिली फ्रेंड्स वगैरे इकडे येत असतात. वीकेंडसाठी तुम्ही आलात तर जवळचा, प्रवास पण जास्त नाही आणि मजा पण खूप असते. तर मागच्या साईडला हा ठाणे मुंबई मीरा रोड साईडला जाणार रोड आणि इकडे पुढच्या साईडला आपण आता प्रवास करतोय. अर्ध्या रस्त्यात पोचलोय. तर चला फिरतो आणि तुम्हाला पण फिरवतो. तर हा मित्रांनो, गोराई बीचला आपण पोहोचलेलो आहोत. पुढच्या साईडला बीच आहे, दाखवतो तुम्हाला. सोमवार आहे, वाटलं नव्हतं एवढी पब्लिक वगैरे असेल, तरी पण बरीचशी लोक आहेत इकडे. फॅमिलीज पण आहेत, गाड्या वगैरे घेऊन आलेले आहेत. मुंबईपासून जवळ, मुंबई ठाण्यापासून जवळ चांगलं लोकेशन आहे आपल्याला कधी पण फिरायला यायला. मध्येच कधीच गॅप भेटला, सुट्टी भेटली ऑफिसला, तर एखाद दिवस तुम्ही लगेच एका वन डे राऊंड किंवा मारू शकता. स्टेसाठी पण खूप ऑप्शन आहेत. अंडर 1000 रुपीज तुम्हाला इकडे रूम भेटून जाईल. चांगले चांगले ऑप्शन पण आहेत. जसं तर आपल्यावर आहे, आपली कशी रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने तुम्हाला रूम इकडे भेटून जाईल. तर ॲक्टिव्हिटीज पण चालू आहेत त्या साईडला. आधी एवढ्या नव्हत्या, आता आता हळूहळू इकडे पण ॲक्टिव्हिटीज वगैरे वाढत चालल्या आहेत. वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी, बोटिंग वगैरे पण होते. ठीक आहे, तरी एवढा क्राऊड नाही जेवढा सॅटर्डे संडेमध्ये. मध्ये मी येऊन गेलेलो एकदा सॅटर्डे संडेमध्ये, त्यावेळेला जेवढा क्राऊड होता तेवढा क्राऊड तरी इथे नाही आहे. शांतता आहे. ट्राय करा कधी वीकडेजमध्ये यायला, खूप शांत तुम्हाला वातावरण इकडे भेटेल. नाहीतर मुंबई ठाण्यापासून जवळ असल्या कारणामुळे इकडे खूप गर्दी असते वीकेंडला. आता थोडा शांत आहे, निवांत वेळ तुम्हाला फॅमिलीसोबत घालवायचा असेल तर वीकडेजमध्ये यायचं ट्राय करा. बाकी पण सुंदर बीच आहे हा पण. तर हो, मुंबई ठाण्यापासून जर तुम्ही येत असाल तर 40-45 किलोमीटर्स दाखवतं ठाणेपासून. मुंबईपासून 50 किलोमीटर्स पकडा जर आतमध्ये तुम्ही जास्त मुंबईमध्ये राहत असेल तर. जवळ आहे. येताना ठाण्यावरून, आता ठाण्यावरून आम्ही आलो, ठाण्यावरनं मला यायला 45 मिनिट्सच लागतात. 45 मिनिट्स लागतात ट्रॅफिक वगैरे मध्ये लागली तर. बाकी रोड वगैरे खूप चांगला आहे, लगेच पोहोचून जाल. कारने आलं तर अजून बेटर आहे, म्हणजे शांततेत याल. फॅमिली वगैरे असेल तर, दोघं तिघं जण असेल तर बाईकवर पण येऊ शकता. फ्रेंड्स वगैरे आलात तर जवळ आहे, एवढं लांब नाही आहे, म्हणजे ट्रॅव्हलिंग खूप इझी आहे. आता माझ्या समोर मित्रांनो इगल बसलेली, इगल गरुड. जवळजवळ 14 ते 15 असतील बीचवर इथे खालीच बसलेले. मागे तुम्हाला दाखवलं तर दिसणार नाही, इकडे झूम करून दाखवतो. इकडे 3-4 तरी बारीक बारीक तुम्हाला दिसतील इकडे. इथे आता जस्ट मी इथे उभा होतो, ते इकडे होते जवळजवळ 14-15 होते. माझा आवडता पक्षी आहे, बघून खूप बरं वाटलं. असं समोर मला वाटलं बघता येईल, पण जवळ जाईपर्यंत ऑब्व्हियसली जवळ जाईपर्यंत उडून गेले सगळे. वर पण खूप आहेत, आकाशात उडतात. दिसणार नाही कॅमेऱ्यामध्ये, भरपूर आहेत. तर या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी तर आपण एवढ्या
अशा ठिकाणी येतो निसर्गाच्या सानिध्यात मजा घ्यायला. नक्कीच मला असं वाटतं मी फिरतो तर तुम्हाला पण बघून ब्लॉग घरी बसून मजा येत असेल. तर अजून काही चांगले चांगले प्लेसेस एक्सप्लोअर करायची इच्छा असेल तर तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. असंच आपण पुढे पुढे जात राहू आणि चांगल्यातल्या चांगले लोकेशन एक्सप्लोअर करायचं मी बघेन. आज थोडा वेळ भेटला म्हणून आपण थोडा जवळच्या लोकेशनला आलोय. तर आपण प्रयत्न करू की अजून पुढे जाता येईल, अजून चांगल्या चांगल्या लोकेशनला आपल्याला जाता येईल. असं आपण आपले ब्लॉग कंटिन्यू करू. तुमचा सपोर्ट मला पाहिजे त्यासाठी. हो तर मित्रांनो, थोडा वेळ स्पेंड केल्यानंतर मजा आली, शांतता वाटते आणि थोडं खाऊन घेतो. इथे रेस्टॉरंट आहेत बाहेर, एंट्रीला पण बाहेर रेस्टॉरंट वगैरे आहेत, चांगले आहेत. एक दोनच आहेत मोजके, पण चांगले फूड वगैरे चांगलं भेटतं. व्हेज पण तुम्हाला खूप चांगलं भेटेल. तर थोडं खाऊन घेतो आणि भेटतो परत. आता मित्रांनो, गोराईला येता जातानाच्या रस्त्याला हे बायका वगैरे म्हणजे गावातलीच माणसे आहे, ते विकायला बसलेले असतात. त्यांच्याकडे आंबे, शेतात आंबे वगैरे, गवारीच्या शेंगा, काकड्या वगैरे असं काहीतरी सगळं जे त्यांच्या शेतात लागतं त्यांना भेटतं, झाडांना लागतं ते घेऊन विकायला बसले. तसं तो केळी पण आहेत बारीक बारीक. कसे आगे आंबे कसे कसे 300 रुपये. हे गावठी अंडे आहेत का? गावठी अंडे 250 रुपये डझन. अच्छा, अंडी पण आहेत, गावठी अंडी पण आहेत. ते बरेच आहेत, एका लाईनीमध्ये बसले सगळीजण. काकड्या आहेत, भेंडी आहे, बोर आहेत. फणस कसा? 100ला. पिकलंय का? कच्चा आहे ना, मग भाजीसाठी वगैरे हवा. अच्छा, नारळ 50ला एक होतात का बाहेरून आणलेत? अच्छा, कांदे पण आहेत, व्हाईट कांद्यांच्या शेतातले. फणस जरा कच्चा आहे, भाजीसाठी वापरत. हे कसे आंबे? तर बारीक सारीक सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या, जे शेतात लागतं ते इकडे घेऊन विकायला बसतात. आणि मी कधीतरी एखादा प्रयत्न करतो आपण घेऊन जायचा. लास्ट टाइम मी आलेलो तेव्हा आंबे वगैरे नेलेले, खूप छान होते आणि ठीक होते, गोड होते, एकदम चवीला चांगले होते. जसे आपल्या दारातले कुठे गावी वगैरे कोणाच्या असेल दारात झाडं बिडं, ते कसे असतात साधारण तशी मजा येते त्याच्यामध्ये खाण्याची. आणि हे कसे शेतात वगैरे पिकवलेले नाही आहेत जास्त. आता आपल्या मार्केटमध्ये जे आंबे येतात ते शेतात पिकवलेले असतात, म्हणजे अर्धे पिकलेले काढतात आणि शेतात पिकवून आपल्याला देतात. ते तसे नाही आहेत, जास्त करून दिसतात ते झाडावर पिकलेले आहेत. ठीक आहे, कधीतरी यांच्याकडनं पण काही घेण्याचा प्रयत्न करा, भेटतो. हा तर मित्रांनो, हा इथं मागे बघताय उत्तन बीच आहे. गोराई बीच पासून एक 5-5.5 किलोमीटरवर आहे. तर तिकडे आता आलेलो आहे. इकडे जास्त करून बोटी वगैरे येतात, फिशिंग करून, मासेमारी करून. माझ्या समोर आहे बोटी. काहीतरी 4 वाजता इकडे मार्केट म्हणजे सॉर्टेड वगैरे मच्छी, फिश वगैरे सॉर्ट करतात ते लोक. आणि मागच्या वेळेला मी आलेलो 4 वाजता, ते बाहेरच्या साईडला सगळीकडे फिश मार्केट लागलेलं. आणि आता सध्या यायची जायची दोन्ही तयारी मला जाताना दिसतात. कसली तरी तयारी करतात ही लोक जायची, पण काहीतरी टाकतात बोटीमध्ये. आणि काही बोटी आलेल्या पण आहेत फिशिंग करून. तर काही बघायला भेटते नाही भेटते बघूया आपण.
हे आय गेस आईस वगैरे हे करतायत, बर्फ घेऊन जातात आय गेस. बोट ही आलेली आहे मासेमारी करून. या सगळ्या गोष्टी कव्हर करायला आपल्याला आवडतात मित्रांनो. आणि गोराई बीच पासून जवळच आहे, एक्सप्लोर करायचं असेल तर येऊ शकता. सहसा कोणी फॅमिलीला घेऊन आलं तरी येत नाही इकडे, पण आपण करतोय तर आपल्याला तुम्हाला दाखवणं कर्तव्य आहे की जवळजवळ काही असेल तर तुम्ही ते बघू शकता. बर्फ स्टोअर करतायत एवढं सगळं बोटीमध्ये. फिशिंगला जाताना बर्फ घेऊन जातो, जेणेकरून सगळा मासा असतो तो बर्फामध्ये स्टोअर केला जातो बोटीवर. तुम्ही जर फिशिंगचे व्हिडिओज वगैरे बघितले असतील कसे, तुम्हाला माहीत असेल. हे बोटीमध्ये ते लोक टाकतात लहान, नाही की लहान बोट आतमध्ये घेऊन जातील पुढे मोठ्या बोटीच्या. त्या बोटी आलेल्या आहेत. ते पूर्ण हा एरिया आहे बीचच्या जवळपासच राहणार. आणि इकडेच कुठेतरी मार्केट लागतो. लास्ट टाइम मी बघितलेला, हा बर्फ क्रश होऊन येतो मशीन मधनं. मोठे मोठे तुकडे आहेत, जो क्रश होऊन मशीन मधून येतो. क्रशिंग मशीन आहे, त्याच्यामधून क्रश होऊन बर्फ निघतो आणि तो गोणीत भरून हे लोक तिकडे पुढे घेऊन चालले. खूप छान पाणी दिसतंय, सूर्यास्त आहे, सगळ्या बोटी लागल्यात. नजारा तर खूप सुंदर आहे मित्रांनो. भरपूर बोटी आहेत, भरपूर. कॅमेरामध्ये एवढ्या दिसणार नाहीत, पण भरपूर बोटी आहेत. खूप ऐकलेलं गोराई म्हणजे एक फ्रेश माशांसाठी पण फेमस आहे भरपूर. या बाजूला मच्छी वगैरे फ्रेश मिळतात. मासेमारी खूप चांगल्या लेवलला होते असं मला दिसतंय. एवढं आयडिया तर नाही, एवढं काय माहित नाही आपल्याला त्याच्याबद्दल, पण बोटी भरपूर आहेत, भरपूर. मला व्हिडिओ मधून दाखवतो. हे बघा, मोजता नाही येणार एवढ्या बोटी आहेत. पूर्ण लागून पुढपर्यंत आहे, इथपर्यंत सगळ्या बोटी आहेत बघा. लांबून त्या दिसतात एवढ्या एवढ्याशा, पण बऱ्याच मोठ्या आहेत. लांबून छोट्या छोट्या दिसतात, पण बऱ्याच मोठ्या मोठ्या बोटी आहेत त्या. हा असा किनारा आहे, उत्तन बीच. जबरदस्त मित्रांनो, मजा आली बघून. तुम्ही सांगा कसं वाटतंय बघून, कसा एक्सपिरियन्स असेल, किंवा तुम्ही कुठे अजून असं मासेमारी बघितली, किंवा मी व्हिडिओ मध्ये काही चुकीचं बोलतोय तर मला करेक्ट करा. कारण आपल्याला त्या गोष्टीचं एवढं नॉलेज नाहीये. आपण येतोय, मला जे चांगलं वाटतंय दाखवायला, मी तुम्हाला दाखवतोय, एक्सप्लोर करतोय. तुम्हाला जर काय नॉलेज असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा, जेणेकरून मलाही शिकता येईल. हवे वातावरण खूप चांगलं आहे, मस्त आहे, मजा येते बघायला. एक दादा आहेत ना, विचारून बघूया काय कळतंय आपल्याला. दादा, इथं मच्छी मार्केट कुठे लागतो? मच्छी मार्केट म्हणजे आता मच्छी उतरेल थोड्या वेळाने इथं ना, मागच्या वेळेला मी आलेलो इकडे उतरत होती बाजूला. म्हणजे आता सध्या टाइम आहे मार्केटचा. आता म्हणजे नायगाव जाणारे ते उतरून गेल्या होते त्या अच्छा. गाड्या. आता मार्केटला जाणाऱ्या गाड्या आता थोड्या 4 इथं खाली होतील काय? इथं 5 वाजता कोणाचं असेल नाही ते उतरेल मासले. पण ते हे आलेले आहेत का बोटी? नाही, या आता इथे लावलेले आहेत का, म्हणजे बांधलेले आहेत. अच्छा, अजून आले नाहीत का? नाही, आलेले आहेत, हा. पण त्या मार्केटला जाण्यासाठी 7-7:30 ला भरतात बस. अच्छा. मासे खाली उतरतात. 6 वाजता उतरतील बस मासे. आणि पण मार्केटला जाणारे मोठी मासे सुरमई आहे, त्याचे रामवासाचे मोठे मासे. अच्छा, म्हणजे 6 वाजतील हा, 6 उतरायला. वाजता उतरेल. ठीक आहे, थोडा वेळ लागेल. आता सध्या 4:30 वाजलेले आहेत. 4:30 वाजलेले आहेत. 5-6 वाजेपर्यंत बोटी पण आलेल्या आहेत. त्या बोलतात ते समोरच्या ज्या बोटी आहेत त्या आलेल्या आहेत.
आता किनाऱ्यावर येतील सगळं उतरवतील 6 वाजेपर्यंत सगळं मार्केट इकडे लागेल कॉर्नर. बघू आपण असलो तर कव्हर करता येईल, नाहीतर मग आपण मला वाटत नाही कव्हर करता येईल कारण आम्हाला निघायचं पण आहे, लेट होईल. 4:30 वाजलेले आहे तिकडेच. बघू कव्हर करता आलं तर करू, नाहीतर मग नेक्स्ट टाइम द्या. हा मित्रांनो, गोराईवरनं घरी येता येता मध्ये एक स्पॉट लागतो. मला विचार होता जर जमलं तर थांबू, मध्ये कोण दिसत असेल तर डायरेक्ट घुसायला बरं नाही वाटत. तर मिठागर आहे, मिठागर. हे माझ्या मागे बघाल तुम्ही, हे मिठाचे ठोकळे सगळे आहेत तिकडे. आणि ही अशी प्रोसेस आहे, मला पण एवढी आयडिया नाही आहे. तर मी गुगलवर बघितलं तर कळलं समुद्राच्या पाण्याला मातीमध्ये असं साठवून ते मग हळूहळू काहीतरी 10-15 दिवसाची प्रोसेस आहे. तर हळूहळू माती खाली बसते आणि मिठाचं पाणी वर राहतं आणि उन्हाने सुकून वगैरे त्याचं मीठ तयार होतं. आणि इथे दाखवलं आहे बघा, हे पाणी आहे सुकून वगैरे. आता हे सुकल्यानंतर हे असं होतं, हे व्हाईट झालेलं आहे बघा, हे असं मीठ तयार होतं. आय गेस प्रोसेस ती आहे, मला एवढं माहीत नाही, पण भेटलं तर नक्की आपल्याला तर सांगणार असेल तर आपण नक्की बघू. हे फर्स्ट टाईम, मी पण फर्स्ट टाईम बघतोय. खूप छान आहे, भरपूर त्यांनी हे केलं आहे बघा. ऑलरेडी मीठ जमा पण केलं आहे. हे सगळं व्हाईट दिसतंय ना, हे सगळं मीठ आहे. आय थिंक ते दादा गाळून तिकडे मीठ काढत आहेत. मी तुम्हाला दाखवतो, जाण्याचा प्रयत्न करतो, फक्त कोणी ओरडू नये आम्हाला. बघा इथे काढून ठेवलेलं आहे, गेस ते जाळ्याने जाळून जाळ्यामध्ये वर काढून ठेवलं आहे इकडे मीठ, एकदम पांढरं शुभ्र. आणि मग हे फिल्टर होण्यासाठी आय गेस फॅक्टरीमध्ये जातं, हे लोक फॅक्टरीमध्ये पाठवतात. हे कसं झालं आहे बघा पाणी, त्याच्यावर मीठ जमा झालं आहे, सगळं मिठाचं थर जमा झालं आहे. तर ते बारीक काठीला जाळी असते, जाळीने काढतात. आणि वाचली तुम्हाला सांगितली ती प्रोसेस आय गेस राईट आहे. एवढी मेहनत आहे मीठ बनवण्यासाठी, पण किती मेहनत आहे. आपल्या जेवणात थोडं मीठ पडलं नाही तर आपल्याला जेवण घशाखाली उतरत नाही. तिथे त्यांच्यामध्ये अशा झोपड्या बनवलेल्या जागा, त्यांना आराम करायला, जेवण वगैरे बनवायला जागा आहे. दादा इकडे काढतायत मीठ. दाखवतो तुम्हाला. आता काढताय का मीठ? टाइम आहे. त्या पाण्याच्या ह्याच्यावरच थरावरच जमा होतं ना, आणि मग जाळीने काढतात. हा माझ्याकडे 8-9 दिवस लागतात ना, म्हणजे पूर्ण पाण्यावर थरावर तयार व्हायला. ते हे मारायला लागतं ना, मग ते खाली जाऊन थर जमा होतात ना. हा नंतर मग ते खेचतात मग 8-9 दिवस. अच्छा, नॅचरल आहे. 10-15 दिवसाचा प्रोसेस आहे. प्रोसेस मतलब प्रिपरेशनच करायला 2.5 महिने जातात पूर्ण हे करायला. कारण ते हे आहे ना, मीठ तयार होतं त्याच्यामध्ये कसं ते ग्राउंड सारखं एकदम कडक करायला. हा ते चोपायला लागतं, ते खूप टाइम जातो. अच्छा, आणि याच्यामध्ये ते म्हणजे ग्राउंड तयार करण्यापासून ते पूर्ण मीठ तयार होईपर्यंत ते पावसाळ्यात कसं शेवाल तयार होतं ना, हा तो बी काढायला लागतो, अच्छा. सुकायला लागतं. हा खूप मोठी प्रोसेस आहे ना. ते किती लास्ट 1.5 महिना आहे. पाऊस पडला की संपलं ना. कारण जास्त करून एप्रिल-मे मध्येच माल निघतो ना, कारण ऊन जास्त असतं. अच्छा, आणि लास्ट इयरला मेच्या 6 तारखेलाच पाऊस पडला. अच्छा. त्यामध्ये नुकसान झालं. हे पाऊस पडायच्या आधीच सगळं करून घ्यायला लागतं. हा, आधी पॅकिंग बिकिंग करायला लागतं ना सर्व. हा, इथून मग फॅक्टरीत पाठवत असतील ना हे करायला. ते एजंट लोक नेतात. इथे इथून आम्ही डायरेक्ट. हाताने सेल करू. हा ते पावसाला संपल्यानंतर हा. ऑक्टोबर. ठीक आहे. तर 2-2.5 महिन्याची प्रोसेस आहे. पावसाळा संपायच्या आधी त्यांना करा, म्हणजे ही जमीन रेडी करण्यापासून
त्याच्यात पाणी ओतण्यापासून समुद्राचं त्याच्यानंतर पूर्ण मीठ बाहेर काढण्यापर्यंत 2-2.5 महिन्याची प्रोसेस आहे. एवढी मेहनत आहे आणि पाऊस चालू होण्याच्या आधी सगळी प्रोसेस त्यांना करावी लागते कंप्लीट. तर एवढी मेहनत आहे मिठामध्ये मित्रांनो. असं हे जाता जाता आपल्याला ठिकाण भेटलेलं स्पॉट. मी म्हटलं दाखवू आपल्याला पण शिकता येईल. मला पण एवढी काय आयडिया नव्हती. आता प्रोसेस कळाली की मीठ कसं बनतं. तर हा मित्रांनो आपला हा गोराई बीच असा हा ब्लॉग इकडेच समाप्त होत आहे. आम्ही परतीच्या रस्त्याला होतो. तर हा स्पॉट मी जातानाच बघितलेला. येताना कोण दिसलं जर आपल्याला काम करताना तर थांबू आणि समजून घेऊ, कारण आपल्याला स्वतःला तर काय समजणार नाही आहे. तर असा हा ब्लॉग होता. थोडा पण एंटरटेनिंग किंवा हेल्पफुल जर तुम्हाला वाटला असेल तुमच्या गोराई ट्रिपसाठी तर नक्की सबस्क्राईब करा. अजून खूप चांगल्या प्लेसेसवर मला जायचं, एक्सप्लोअर करायचं आणि तुम्हाला पण फिरवायचं. त्यासाठी तुम्ही जर सबस्क्राईब कराल तर मला हेल्प होईल. ठीक आहे, थँक्यू. परत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हॅव अ नाईस डे.